फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय? जास्त रिटर्न मिळवणे किंवा लवकर श्रीमंत होणे नाही. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे पुढील 20 वर्षे कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या स्थिर राहणे. मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, श्रीमंत होण्यासाठी कॉम्प्लिकेटेड स्ट्रॅटेजी लागत नाही. सातत्य, शिस्त आणि योग्य रचना लागते. आज मी तुम्हाला असा प्लॅन सांगणार आहे जो पुढील 20 वर्ष बदलण्याची गरज नाहीये. हा प्लॅन बोरिंग आहे, पण वेल्थ बोरिंग पद्धतीनेच तयार होते. आपण काय करतो? मार्केट वर गेलं की उत्साह, मार्केट खाली आलं की भीती. कुणीतरी सांगितलं म्हणून गुंतवणूक केली. ही स्ट्रॅटेजी नाही, ही रिॲक्शन आहे. पैसे रिॲक्शनने वाढत नाहीत, ते सिस्टीमने वाढतात. स्टेप 1, फाउंडेशन बिफोर इन्व्हेस्टमेंट. गुंतवणूक सुरू करण्याआधी 2 गोष्टी पूर्ण करा. पहिला, इमर्जन्सी फंड. कमीत कमी 6 ते 9 महिन्याचा खर्च वेगळा ठेवा. सेव्हिंग अकाउंट किंवा लिक्विड फंडमध्ये, शेअर मार्केटमध्ये नाही. कारण संकट येते तेव्हा मार्केट ऑलरेडी खाली पडलेलं असतं. इमर्जन्सी फंड नसलेला गुंतवणूकदार म्हणजे सीट बेल्ट नसलेला ड्रायव्हर. दुसरं, योग्य इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स कमाई करणाऱ्यांसाठी आणि हेल्थ इन्शुरन्स प्रत्येकासाठी. इन्शुरन्स प्रॉफिटसाठी नसते, ते प्रोटेक्शनसाठी असते. स्टेप 2, सिंपल इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर म्हणजेच कोर वेल्थ इंजिन. आता येतो मेन पार्ट. तुमचं पोर्टफोलिओ 3 भागात असलं पाहिजे. पहिलं आहे इक्विटी, पैसे वाढवण्यासाठी. दुसरं डेप्ट, स्थिरतेसाठी. थर्ड, कॅश, फ्लेक्झिबिलिटीसाठी. तुम्हाला 15 म्युच्युअल फंड्स लागत नाहीत, तुम्हाला फक्त क्लॅरिटी लागते. SIP म्हणजे शॉर्टकट नाही, ती एक डिसिप्लिन आहे. 20 वर्ष SIP थांबवली नाही तर कंपाऊंडिंग तुमच्यासाठी काम करेल. लक्षात ठेवा, आपल्याला मार्केटला हरवायचं नाही आहे, मार्केट सोबत 20 वर्ष राहायचं आहे. स्टेप 3, 20 वर्षांची मानसिक तयारी. फायनान्शियल प्लॅनपेक्षा फायनान्शियल बिहेवियर महत्वाचं आहे. त्यासाठी 3 नियम आहेत. पहिलं, पॅनिक सेलिंग नाही. दुसरं, फ्रिक्वेंट पोर्टफोलिओ चेंजेस नाही. आणि थर्ड, सोशल मीडिया नॉईज थोडंसं इग्नोर करा. स्टेप 4, ॲन्युअल रिव्ह्यू सिस्टीम. दरवर्षी एकदा रिव्ह्यू करा. इन्कम वाढली का? SIP वाढवता येईल का? असेट अलोकेशन बॅलन्स आहे का? फायनान्शियल प्लॅनिंग डायनॅमिक आहे, पण अनस्टेबल नसतं. आपण पैसे का कमवतो? घरासाठी, कुटुंबासाठी, स्वाभिमानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त पैसा नाही, तो मनशांतीचा प्रॉपर प्लॅन आहे. म्हणूनच जेव्हा सिस्टीम असतो तेव्हा भीती कमी असते. जर तुम्ही आजपासून हा सिंपल प्लॅन सुरू केला, इमर्जन्सी फंड, योग्य इन्शुरन्स, सिंपल पोर्टफोलिओ, डिसिप्लिन आणि मिनिमम 20 वर्षांचा दृष्टिकोन, तर तुम्हाला दररोज मार्केट बघायची गरज पडणार नाही. कमेंट करा, मी सिस्टीमने पैसे वाढवणार आहे. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला फायनान्शियल क्लॅरिटी हवी आहे. लक्षात ठेवा, वेल्थ एक्साइटमेंटने नाही होत, कन्सिस्टन्सीने तयार होते.